नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की टेपची संपूर्ण माहिती आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितली होती। त्या अगोदर आपण सिलेबसमध्ये काय काय असणार आहे, म्हणजे आपल्या क्लासमध्ये संपूर्ण क्लासमध्ये काय काय असणार आहे हे आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलंय। आणि आज आपण बघणार आहोत की हे जे मशीन आहे, आता हे माझं मशीन जे आहे हे हाफ सेटल आहे। तर हाफ सेटल मशीनची कशा प्रकारे म्हणजे सेटिंग कशी असते, याच्यात ज्या टिप्स असतात, ज्या टिप असतात तर त्या कशा असतात, ज्या कशा ॲडजस्ट करायच्या हाफ सेटलच्या, तर ती सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। त्याचबरोबर जर आपलं हे पूर्ण मशीनचं माहिती देऊन झाल्यानंतर जर जास्त मोठा नाही झाला तर मग टिपसुद्धा कशा प्रकारे, कुठली टिप कुठे यूज करायची हे सुद्धा सांगेल, किंवा मग जसं जसं आपण पुढे शिवत जाऊ तसं तर मी सांगणारच आहे। तर मग झालं तर या व्हिडिओमध्ये करू, किंवा मग जसं जसं आपण पुढे जाऊयात तसं मी टिपसुद्धा तुम्हाला सांगेल की कुठली टिप कुठे घ्यायची, कुठली टिप कुठे घ्यायची, ते तर मी सांगतच असते, ते नेहमीच सांगत असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर मग आज आपण या हाफ सेटल मशीनची संपूर्ण माहिती बघूयात, बॉबिन कसं भरायचं वगैरे डिटेल माहिती आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ किंवा हा क्लास, आपण ही क्लासची जी सिरीज चालू केलेली आहे ही जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी का होईना महत्त्वाची जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग आपण सुरुवात करूयात। तर हे बघा, अशा प्रकारे हे हाफ सेटलचं मशीन आहे आणि अशा प्रकारे दोन ठिकाणी ते रीळ लावण्यासाठी आहे। आता इथे बघा हे होल आहेत इथे, आणि इथे होल आहे, तसे हे जे छोटे छोटे होल दिलेले आहेत ना, तर हे ऑइल करण्यासाठी, इथे बघा 3 बाण पण दिलेत आणि ऑइल असं नाव दिलंय, तर हे ऑइल करण्यासाठी दिले। आपण इथे ऑइल टाकायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे होल, तर इथे सुद्धा आपल्याला ऑइल करायचं आहे, इथे सुद्धा ऑइल करायचं आहे। अशा प्रकारे इथे जिथे जिथे आपल्याला होल दिलेले आहेत ना, तिथे तिथे आपल्याला ऑइलिंग करायचं आहे अशा पद्धतीने। आणि याच्यावरती सुद्धा ऑइल टाकायचं आहे, म्हणजे काय होतं ना, आपले जे मशीनचे पार्ट आहे ना ते खराब होत नाही। आता त्यानंतर इथे सुद्धा होल आहे, हे बघा इथे सुद्धा ऑइल करायचं, इथे सुद्धा ऑइल करायचं, जिथे जिथे आपल्याला होल दिसतील तिथे तिथे आपल्याला ऑइल करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे ऑइल करायचं आहे। आणि इथे हे आपल्याला हे असं फिरवलं की अशा प्रकारे हे मशीन फिरतं। इथे हे जे आहे हे इलेक्ट्रिक मशीन आहे। तर आता सध्या तरी सगळेच इलेक्ट्रिक मशीन वापरतात, त्याच्यामुळे पॅन्डलवरती तर कुणी हे चालवत नाही मशीन। तर अशा प्रकारे हे मशीन आहे हाफ सेटलचं। आणि हे बघा, आता इथे होलमध्ये आपण ऑइल टाकल्यानंतर आतमधले जे पार्ट्स आहे, आपल्या मशीनच्या आतमधले पार्ट्स, तर हे जे होल आहेत ना हे त्याच्यासाठीच दिलेले आहे। म्हणजे इथे आपण ऑइल टाकलं की ती बरोबर सगळ्या पार्ट्सवरती ते ऑइल जातं आणि सगळे पार्ट्स जे आहे ते आपले व्यवस्थित काम करतं, यासाठी ते ऑइल करण्यासाठी तिथे होल दिलेले आहेत। ओके, हे कळालं। त्यानंतर आता बघा इथे आपल्याला जी टिप आहे, तर जी टिप आहे ना ती टिप ॲडजस्ट करण्यासाठी इथे नंबर आहे। तर आता तुम्हाला 5 नंबरची टिप पाहिजे तर तुम्ही हा जो नॉब आहे हा 5 वरती ठेवायचा, तुम्हाला 4 नंबरची पाहिजे तर हा नॉब 4 वरती ठेवायचा, तुम्हाला 3 वरती, 2 वरती, 1 वरती, अशा प्रकारे ज्या नंबरवरती तुम्हाला पाहिजे तर तो नॉब तिथे नेऊन ठेवायचा। आता हा नॉब जो आहे ना हा असा लूज करायचा, अशा प्रकारे लूज करायचा, आणि मग असं आपल्याला तर समजा 5 वरती न्यायचा आहे, मग असं सरकवायचा आणि परत टाईट करून घ्यायचा अशा पद्धतीने। आता समजा आपल्याला 1 नंबरची टिप पाहिजे, मग काय करायचं, हा लूज करायचा, 1 वरती घ्यायचा, थोडंसं जड जातो, 1 वरती घ्यायचा आणि मग परत टाईट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने हे टिप ॲडजस्ट करायचं आहे, ठीक आहे। आता हे टिप ॲडजस्ट करायचं हे तुम्हाला समजलं। आता त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पण खूप महत्त्वाचा आहे। आता इथे काय आपल्याला काही लूज वगैरे करायचं नाही आहे, पण आपल्या खालच्या टिपला किंवा वरच्या टिपला जर घोळ येत असेल, बघा चून येतात, तर मग इथे थोडंसं असं फिरवलं की त्यातून चून जे आहे त्या निघून जातात। आता इथे आपल्याला सुई आहे, इथे सुई बसवतात। आता जे मशीनवाले आहेत ना ते ही सगळी माहिती देतात, त्याच्यामुळे ही काय वेगळी माहिती देण्याची गरज नाही, तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तशी माहिती मी तुम्हाला देईल, ठीक आहे। आता इथे सुई लावतात, ही सुई आहे लावलेली इथे, हा जो स्क्रू आहे हा खोलायचा आणि ही इथे सुई लावून घ्यायची आणि नंतर परत टाईट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे ही आहे। आणि
इथे कपडा ठेवल्यानंतर बरोबर ती शिलाई चालते. तर ही पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. ठीक आहे. आता इथे आपला जो धागा आहे तो कसा लावायचा ना हे आपण बघूयात. बाकीचं तर सगळं ते जे हे सुद्धा सांगतात, पण एक थोडीशी माहिती म्हणून मी तुम्हाला सांगून देते. बाकीची सगळी माहिती तुम्ही जेव्हा मशीन घेऊन येता तेव्हा तुम्हाला सगळी माहिती तिथे दिली जाते. ठीक आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर काही माहिती समजली नाही, कारण तिकडनी नाही समजली, तर मग तुम्ही मला विचारू शकता की आम्हाला हे सांगा ते सांगा. तर असं चालू आपल्या क्लासमध्ये मी तुम्हाला तीसुद्धा माहिती देऊन देईल. ओके. तर अशा प्रकारे हे आहे. तर चला मग आता आपण धागा कसा भरायचा ना हे बघूयात. इथे कसा धागा लावायचा, इथनं कसा लावायचं, सेटिंग कशी करायची धाग्याची हे आपण बघूयात थोडक्यामध्ये. तर हे बघा, आता इथे आपल्याला असा हा धागा, हा जो रीळ आहे हा ठेवायचा. इथे ठेवू शकतो किंवा इकडे दुसऱ्या बाजूने तिथं पण ठेवू शकतो. आणि हा असा धागा असतो. तर आता हा आपल्याला काय करायचा, आता इथे 2 होल दिलेले आहे. तर खालच्या किंवा वरच्या कुठल्याही होलमधनं आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. काहीच नाही, तसं काहीच नसतं की वरच्या काढायचा किंवा खालच्या काढायचा. कुठल्याही होलमधनं आपण धागा काढू शकतो. इथे प्लेट आहे. ठीक आहे. आता या प्लेटमधनं काढल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे बघा अशी इथे स्प्रिंगसारखं आहे आणि इथे 2 प्लेटा आहेत. त्या प्लेटामधनं आपल्याला हा धागा असा घ्यायचा आहे. बघा इथे प्लेटा आहेत, दिसते तुम्हाला. तर या प्लेटांमधनं असं आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि असं इथनं काढायचा. ठीक आहे. काढला. त्यानंतर आपल्याला आता हा होल आहे ना, या होलमधनं अशा पद्धतीने हा धागा काढून घ्यायचा. ठीक आहे. हे झालं की आता आपल्याला सुईमधनं धागा काढून घ्यायचा. खाली बॉबिनमध्ये धागा आहे त्याच्यामुळे वरती आलेला तो असं इकडनं धागा घालायचा आहे आपल्याला सुईमध्ये आणि इकडनं काढायचा अशा पद्धतीने आपला धागा घालण्यात गेला. ठीक आहे. आता इथे आपण टिप मारायला रेडी झालेला आहे. आपण आता इथे टिपसुद्धा मारू शकतो. तर अशा पद्धतीने इथे धागा घालायचा आहे. तर आता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, ठीक आहे, आता मी इथे तुम्हाला जवळजवळ सगळीच माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला थोडाफार काही प्रॉब्लेम येत असेल, कुठे काहीही तुम्ही विचारू शकता का की ताई आम्हाला हे सांगा ते सांगा. तर आपला जो चालू क्लास आहे त्या क्लासमध्ये मी तुम्हाला तीसुद्धा माहिती देऊन देईल. आणि आता इथे शिलाई मारायचं जर झालं तर आता बघा इथे नंबर आहे. आपल्याला किती लांब शिलाई लागते ना त्यानुसार आपण कपडा ठेवायचा असतो आणि शिलाई घ्यायची असते. बघा इथे 2, 3, 4 अशा प्रकारे 1 नंबर म्हणजे याच्या खाली असतो आणि 2, 3 हे आपल्याला दिसतात. मग आपण बरोबर या नंबरवरती असा कपडा घ्यायचा आणि बरोबर इकडनं शिलाई मारत चालायचं. अशा त्यासाठी हे दिलेलं आहे. किंवा आपण हे मोजून पण असं मोजण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. तर अशा पद्धतीचं मशीनवरती सुद्धा खूप सारे सेटिंग असतात. तर अशा प्रकारे तुम्ही त्यासुद्धा यूज करू शकता. आणि अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे मी चालू क्लासमध्ये त्याचंसुद्धा सोल्युशन तुम्हाला देईल. आणि आता लवकरच आपण आता पुढचा जो क्लास आहे तर आपण आपल्या जुन्या ब्लाऊजवरतून कशाप्रकारे मापं घ्यायची तर त्याच्यावरती तो व्हिडिओ करणार आहोत, तो क्लास करणार आहोत आणि तो असणार आहे आपला 4था. आता हा आजचा आपला 3रा क्लास आहे. तर तुम्हाला हा क्लास आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जेवढे जास्तीत जास्त लाईक असतील तेवढे मलाही असं वाटेल की हो तुम्हालाही कळतंय, तुम्हालाही समजतंय किंवा तुम्हालाही आवडतोय क्लास. तर त्यासाठी नक्की लाईक करा आणि अजून इतर मैत्रिणींसोबतही हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल. त्यांनासुद्धा ब्लाऊज शिकायचे असतील त्यांनासुद्धा लाभ होईल. आणि तुमच्या खूप सुंदर 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण इतक्या सुंदर कमेंट तुमच्या त्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहे की खूपच सुंदर. तर अजून मला असं म्हणजे छान कमेंट्स तुम्ही केलेल्या आहे. तर चला मग परत भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.